हिंगोलीच्या बेलवाडी या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे। उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात घट होऊ नये त्यामुळे म्हशींसाठी स्विमिंग पूल बांधण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढतच आहे, त्यामुळे आता दूध उत्पादनात कुठेतरी घट होते, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत सापडलेत। मात्र हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर मांडगे या शेतकऱ्यानं उन्हाळ्यामध्ये दुधाच्या उत्पादनात होणारी घट लक्षात घेता एक अनोखी शक्कल लढवली आहे। मांडगे यांनी आपल्या म्हशींसाठी शेतात 80 फूट लांब आणि 35 फूट रुंदीचा स्विमिंग पूलच बांधलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। आपण पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे। सध्या 40 अंश सेल्सिअस जे आहे ते तापमान गेलेलं आहे आणि त्यामुळे दूध उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यामध्ये आहे। मात्र हिंगोलीच्या बेलवाडी येथील रामेश्वर मांडगे या शेतकऱ्यांनी खचून न जाता माणसाप्रमाणे जनावरांना देखील एक स्विमिंग पूल तयार केलेले आहेत। आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी जे म्हशी आहेत, म्हशींना उन्हाळ्यामध्ये थंडाव्याची आवश्यकता असते आणि जर थंडावा मिळाला नाही तर दुधाच्या उत्पन्नात मोठी घट होताना आपल्याला पाहायला मिळते, घट देखील होते। मात्र या शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत हे संपूर्ण जनावरांना हे स्विमिंग पूल बांधलेला आहे। आपण बघू शकता हे संपूर्ण म्हशी ज्या आहेत त्या दुपारच्या टाइमला या ठिकाणी या स्विमिंग पूलमध्ये बसलेले आहेत आणि हे संपूर्ण परिसर जे आहे ते या शेतकऱ्याचा आहे। मोठ्या प्रमाणात हे शेतकरी दूध उत्पादन घेतात आणि या ठिकाणी या म्हशी ज्या आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण म्हशी या ठिकाणी बसलेल्या आहेत। हे शेतकरी आहेत, हे शेतकरी सुद्धा या ठिकाणी शेतीची पाहणी करतायत, म्हशींची पाहणी करतायत आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपण हे या शेतकऱ्यांना ही संकल्पना कुठून सुचली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ही संकल्पना कुठून राबवली तुम्ही, कशी संकल्पना सुचली? तुम्ही मशीनसाठी एक स्विमिंग पूल बांधलेला आहे, किती स्विमिंग पूल किती बाय कितीचा आहे काय सांगा? ज्याप्रमाणे उन्हाची दाहकता पशु प्राण्यांना सजीवांना सर्वांनाच होते, तशीच आमच्या म्हशींना सुद्धा त्याची दाहकता खूप जाणवते आणि म्हशीला पाणी हे आवडतं, त्यांचं हे आहे। परंतु म्हशी ह्या पाण्याशिवाय जगू शकत नाही। उन्हाळ्यात म्हशीला पाणी नक्कीच पाहिजेच। त्याच्यासाठी ही उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आम्ही फॉगर्स लावलेले आहेत आमच्या शेडमध्ये। त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस हे 2-3 तास म्हशीला पोहण्यासाठी हा स्विमिंग पूल बनवलेला आहे। परंतु एवढं करून सुद्धा जो पाण्याचा जो प्रश्न असतो हा अतिशय मराठवाड्यात तरी खूप गंभीर बनत चाललेला आहे। माझ्याकडे आतापर्यंत 120 बोर झालेले आहेत, 8 शेततळे आहेत आणि 3 विहिरी आहेत। तरी पण आणि कोल्हापुरे बंधारे सुद्धा आमचे 2 किलोमीटरवर 2 किलोमीटर बनवलेले आहेत। माझ्या शेतात सुद्धा एक कोल्हापुरी बंधारे झालेला आहे। परंतु पाणी नदीला कया धुळीवर पाणी अजिबात नसल्यामुळे आमच्या इकडे 200 फूट 500 700 फूट बोर घेऊन सुद्धा पाणी लागत नाही आहे। निश्चित जर बघायला गेलं तर या शेतकऱ्यांनी जे आहे ते कमी पाण्याच्या नियोजनामध्ये जनावरांसाठी हे स्विमिंग पूल तयार केलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी हे फॉगर्स लावलेले आहेत। ज्या म्हशी आहेत त्यांना हे या ठिकाणी जाताना हे संपूर्ण म्हशी धुवून निघतात आणि या मशीनमध्ये थंडावा निर्माण होतो। एकंदरीत बघायला गेलं तर खचून न जाता या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवलेली आहे आणि ही अनोखी शक्कल जी आहे ते यामुळे या शेतकऱ्यांचे दुधाच्या उत्पादनात जे आहे ते भर पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।